एक प्रश्न असा आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्ही नवा भिडू कोणी येऊ देणार नाही आणि जो नवा भिडू येईल आमची एक विचारधारा तयार झाली आहे जी संविधान बचावाची आहे. नवा भिडू त्याची विचारधारा तशी दिसत नाही, त्यामुळे आम्हाला तो नकोय. थोडक्यात त्यांचा रोख राज ठाकरेंनी. नाही, मला माहित नाही, ते अधिकृतपणे काही त्यांनी चर्चा केलेली नाही. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुळात महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत तशी चर्चा झालेली नाही. ती झाल्यावरती आम्ही पाहू ना. प्रबोधनकारांचं पुस्तक वाटण्यावरून गोंधळ झालेला आहे. ज्यांनी पुस्तक वाटले त्याला माफी मागायला लावलेली आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक हे आज लिहिलेलं नाहीये ना. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाला अनेक दशकं उलटून गेलीत आणि ज्या पुस्तकाविषयी वाद झाला, काय देवळातला नाही, मी तुमच्याकडनं वधवून घेतोय. हे अत्यंत क्रांतिकारक असं पुस्तक आहे. हिंदुत्व आहे, पण हिंदुत्वात कसं ढोंगबाजी आणि बोवाबाजी शिरलेली आहे, कशी अंधभक्ती शिरलेली आहे, कसं शोषण असतं, या संदर्भात त्याने प्रखर भाष्य करणारे पुस्तक आहे. आजही अनेकदा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुस्तक अनेकांना भेट दिलं जातं. आजही इतक्या वर्षांनंतर या पुस्तकाच्या प्रबोधनकारांच्या हजारो प्रती विकल्या जातात आजही. तर हे पुस्तक देणं हा गुन्हा नाही, या पुस्तकावर बंदी नाही. फक्त त्याच्यामध्ये हिंदुत्वाचं जे काही लोकांनी जे ढोंग निर्माण केलेलं आहे देवळातल्या धर्मावर आणि धर्मातल्या देवावर, त्याच्यावर प्रबोधनकारांचे प्रखर भाष्य आहे. त्यात काही चुकलेलं नाही. कशी धर्माच्या नावाखाली लूट केली जाते ह्याच्यावर त्यांचं भाष्य, कसं लोकांना फसवलं जात आहे यावर त्यांचं भाष्य आहे. आणि हे पुस्तक यापुढे अधिक जास्त जोमाने विकलं जाईल आणि जास्त जोरात प्रचार होईल. नेते नवाब मलिक मागणी करतायत की महाराष्ट्राच्या शाळांमध्ये उर्दू शिकवावी. जास्तीत जास्त शाळा उर्दूच्या आहेत, म्हणून मराठी मीडियम मध्ये पण उर्दू शिकवा, असं कोण म्हणतंय? नवाब मलिक. मी ऐकलेलं नाही तसं काही. प्रताप सर